नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। वसईच्या मिठागराला अद्यापही पाण्याचा वेढा कायम आहे। पावसानं उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमयच आहे। मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। विजय गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विजय, सध्याचे अपडेट्स, काय परिस्थिती आहे? वृषाली, निश्चितच वसईचा जो मिठागर परिसर आहे या मिठागर परिसराला पूर्णपणे पाण्यानं वेढा टाकलेला आहे आणि आपण अर्धा किलोमीटर चालत आता मिठागराच्या वस्तीमध्ये मी उभा आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण मिठागराची परिस्थिती जी आहे ही आतमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। अनेकांच्या सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळं घरातलं पाणी जरी ओसरलं असलं तरीही रस्त्यावर ते पाणी जे आहे हे अद्यापही गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेला आहे। पूर्ण परिसर जो आहे हा पाण्याखाली या ठिकाणी गेलेला आहे। आपण जर बाजूला जर बघितलं तर काही जी सकल भागातली जी घरं आहेत त्या घरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। कारण पाऊस जर बघितला तर आता पावसाने मुसळधार पाऊस या ठिकाणी पडायला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच वारा हा जोरात वाढतोय आणि पावसाचा जोरही आता वाढलेला आहे। सकाळी पावसाची पातळी जी आहे ही कमी झालेली होती, मात्र आता पुन्हा या पावसाचा जोर वाढल्यामुळं आणि या ठिकाणच्या पाण्याची पातळी सुद्धा आता वाढल्या जात आहे। त्यामुळं जे या ठिकाणी अनेकांच्या घरामध्ये कालपासून लाईट नाही आहे। या ठिकाणी जाण्या येण्यासाठी अनेकांच्या घरामध्ये जेवणाची व्यवस्था नाही आहे। अनेक कुटुंब जे आहेत तर आपण जर बघितलात तर समोरचं एक कुटुंब आपण दाखवू शकतो। बरोबर, नक्कीच। धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।